आज आम्हाला आमच्या बेडरूममध्ये थोडेसे बदल करायचे होते, म्हणून मग सकाळी स्वयंपाक वगैरे करून नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग मिस्टरांच्या मदतीने हे कपाट जे आहे ते एकदम कोपऱ्यामध्ये सरकवलं आणि तिथली जागा चांगली झाडून मॉपने पुसून वगैरे घेतली। हा जो टेबल तुम्ही बघताय तो आडवा असा ठेवल्यामुळे ना जी बेडरूम पूर्ण भरून गेल्यासारखी वाटत होती। मग या टेबलवरचा सगळा पसारा म्हणजे जे काही माझं साहित्य वगैरे ठेवलं होतं ते मग एका ठिकाणी म्हणजे कपाटातच ठेवून दिलं व्यवस्थित आणि मग हा जो टेबल आहे तो भिंतीला असा चिकटून ठेवला। टेबल तिकडे भिंतीला चिकटून ठेवल्यामुळे ना जागा खूपच झाली होती आणि बेडरूम खूप मोठी दिसत होती। त्यानंतर बेड वगैरे पण व्यवस्थित पुढे सरकवला थोडासा आणि तिथली जागा व्यवस्थित झाडून पुसून घेतली। बेडवर जो पसारा होता तो व्यवस्थित कपाटामध्येच लावून ठेवला आणि बेडरूम परत झटकून व्यवस्थित लावून घेतलं। परत एकदा बेडरूम झाडून घेतली आणि मॉपने परत एकदा स्वच्छ पुसून घेतली। काही बदल चांगले असतात, मग ते आपल्यातले असो किंवा काही ठिकाणातले असो। हे सगळं आवरायला ना मला दुपारचा 1-2 वाजले होते। मग मस्त एक झोप काढली आणि संध्याकाळी मी गेले होते माझ्या मैत्रिणीकडे, तिच्या मुलीचं बोलणं होतं आणि हळदी कुंकू होतं। चल आणि बेडरूम मध्ये बदल केल्यानंतर बेडरूम बघा किती सुंदर सुटसुटीत आणि एकदम मस्त दिसत होती। चला भेटू पुढच्या व्लॉग मध्ये, बाय बाय।